सन्माननीय निलेश शिंदे आणि त्यांच्या सहकार्याचं मी मनापासून अभिनंदन करतो। आत्ताच निवडणूक पार पाडली आणि लोक थोडीशी काहीतरी करमणुकीचा कार्यक्रम पाहत होती। टीव्हीवरती आपण नेहमीच बघतो, पण तो मैदानाचा कार्यक्रम बरोबर 7 दिवसांनी आपण घेतला। मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की उत्तम कार्यक्रम गेले 10 वर्ष आपण या ठिकाणी घेतात आणि ह्याच मैदानामध्ये सगळी लोक त्याचा लाभही घेतात आणि म्हणून तुम्हाला द्यावे तेवढं धन्यवाद कमी आहेत। खरं आता मी शिवडीकरांचं मनापासून आभारी आहे की बाळा नांदगावकरांना विजयाचं समीप नेलं आणि हे तुमचे ऋण मी कायम माझ्या लक्षात ठेवले। निवडणुका असतात त्याच्यात जय पराजय होत असतो, पण आपलं गोल आहे लोकांची कामं करणं आणि ती माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे। आणि म्हणून तुम्ही एक चित्रपट पाहिला असेल, तो माझ्या मित्राचाच आहे। ते आता डीजी आहेत, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस मनोज कुमार शर्मा म्हणून। पूर्वी मुंबईत होते, आता मुंबईत नाही आहेत। त्यांच्या जीवनावरती एक चित्रपट आला होता, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, 12 फेल म्हणून। त्या 12 फेल मध्ये तो IAS ऑफिसर बनण्यासाठी खूप प्रयत्न करतो, खूप म्हणजे खूप, पण त्याच्या पदरी अपयशच येत असतं। आणि त्याला शिकवणारे जे गुरुजी असतात त्यांनी त्याला एक शब्द दिलेला असतो आणि तो शब्द आहे रिस्टार्ट। मला वाटतं प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे रिस्टार्टच करायला पाहिजे। जय पराजय येत असतो, जात असतो, पण आपली बांधिलकी लोकांसोबत आहे। लोकांसोबतची बांधिलकी आयुष्यात कधीच विसरू नये या मताचा मी आहे। आणि म्हणून माझ्या पायाच्यामुळे मला प्रॅक्टिकल येता आलं नाही। मी पराभव झाल्यानंतर ताबडतोब ऑफिसला आलो होतो, बसलो होतो। चौधरी साहेबांचं अभिनंदनही केलं, त्यांना बुकेही पाठवला होता मी, कारण निवडणूक आहे, लोकांनी त्यांना मॅन्डेट दिलंय, आता ती चांगली कामं करतील अशी माझी भावना आहे। त्यांच्या सगळ्या चांगल्या कामांना माझा पूर्ण पाठिंबा राहील एवढं मात्र नक्की। आणि म्हणून आपल्या सगळ्या ज्यांनी मला सहकार्य केले त्यांचा तरी मी आभार मानतोच, पण ज्यांनी नुसता आशीर्वाद दिलेला आहे तो सुद्धा माझ्यासाठी खूप मोठा आणि महत्वाचा आहे, त्यांचे मी आभार मानतो। आणि म्हणून मी नेहमी बोलत असतो की आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला, सत्काराला हार कशाला। मी तुमचा नसलेला आमदार, मी तुमचा नसलेला आमदार, आमदाराच्या घराला दार कशाला? अरे माझ्या घराचं दार नाही, माझ्या मनाचं दार तुमच्यासाठी सदैव उघड आहे आणि ते सदैव उघडच राहील एवढंच आजच्या प्रसंगी मी तुम्हाला शब्द देतो। मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि निलेश तुला तुझ्या टीमला मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद की ह्या धकाधकीच्या गडबडीतून तू एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी ठेवलास आणि गेले 10 वर्ष ठेवतोयस। आणि त्या 5 आमच्या लेकी एवढा सुंदर डान्स त्यांनी केला, त्यांचंही मनापासून खूप खूप अभिनंदन काय। आणि तुम्हाला पुन्हा एकदा या कार्यक्रमात सहभागी झालात, मनोसोक्त 8 तारीखपर्यंत आनंद लुटा आणि आपल्या मनातल्या इच्छा खाण्यापिण्याच्या त्या पूर्ण करून घ्या एवढीच अपेक्षा बाळगतो। पुन्हा एकदा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।